मी सांगितलं होतं तुम्हाला की नवीन वर्षात नक्कीच बरंच काही तुम्हाला शिकायला भेटेल. तर डे 1चा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे इंस्टाग्रामवर, पाहून घ्या. आज डे 2. तर डे 2ला मी सनविप किंवा इतर कुठल्याही व्हिप क्रीमच्या बाबतीत इन्फॉर्मेशन देणार होते. तर बऱ्याच अशा छोटे छोटे सिली मिस्टेक असतात जी युट्यूबवर किंवा इतर कुठेही सांगितल्या जात नाही, तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. हा व्हिडिओ होम बेकरसाठी आहे. तर पहिला पॉईंट असा की तुम्ही वापरताय ती मशीन, तर कोणतीही मशीन घ्या, कोणतीही ब्रँडची असू द्यात, पण साधारण 300 वॅटपेक्षा जास्त असायला हवी ती मशीन. सेकंड प्रॉब्लेम असा की प्रवास, बऱ्याच मुली अशा करतात की मी ऐकलंय क्लासमध्ये वगैरे त्यांच्या तोंडून की काय करतात, अगोदर मार्केटमध्ये गेल्यानंतर अगोदर क्रीम घेतात आणि त्याच्यानंतर बरीच सारी शॉपिंग करून 2-3 तासांनी परत घरी येतात. त्यावेळेस प्रॉब्लेम असा होता की ती क्रीम पूर्णपणे पातळ होते, त्यामुळे ती प्रॉपर बनत नाही. तर तुम्ही याच्यावर बघू शकता की फ्रोझन ॲट 18 सेल्सिअस ऑर बिलो. तर कायम अर्धा तासाच्या आसपास ती बाहेर राहिली पाहिजे, जास्त नाही. अगोदर सगळी शॉपिंग करून मग तुम्ही क्रीम घेऊ शकता. थर्ड प्रॉब्लेम असा की स्पॉन्ज बेक करण्या अगोदरच क्रीम बनवतात मुली, तर तसं न करता अगोदर स्पॉन्ज बेक करायचं, थंड होऊ द्या आणि मगच क्रीम बनवा. बनवलेली क्रीम सॉफ्ट असते, लगेचच फिनिशिंग प्रॉपर बनते. फोर्थ प्रॉब्लेम असा की स्पीड फास्ट न करता अगदी स्लोली बनवत राहतात आणि प्रॉपर क्रीम न बनवताच केक बनवायला घेतात, त्यामुळे केक वितळू शकतो. पाचवा प्रॉब्लेम असा की फ्रीजला क्रीम नाही ठेवायची, तर कायम डीप फ्रीजलाच क्रीम ठेवली पाहिजे. आपण वापरते वेळेस जेव्हा पाहिजे तेव्हा मोजकीच घ्यायची आणि त्याच्यानंतर लगेच डीप फ्रीजला पॅक करून ठेवायची. 6 प्रॉब्लेम असा की क्रीम बनवते वेळेस ती लिक्विड फॉर्ममध्ये पाहिजे, कारण काय होतं की क्रीम बनवताना ती घट्ट असते, अगदी बर्फासारखी झालेली असते. तर ती बनवते वेळेस वितळून घ्यायची, खाली पातेल्यात पाणी ठेवून त्याच्यावर दुसऱ्या पातेल्यात क्रीम ठेवून ती वितळवायची. पण हे करताना खाली कोणतंही गरम पाणी ठेवायचं नाही. अजून एक इश्यू की उन्हातही ठेवतात मुली. मी बऱ्याच साऱ्या मुलींचा अनुभव घेऊन मी हे सगळा व्हिडिओ क्रिएट केलेला आहे. तर या छोट्या छोट्या मिस्टेक व्हिप क्रीमच्या बाबतीत होतात, तर पुरेपूर काळजी घेतली तर तुमची प्रॉपर क्रीम बनेल आणि केक वितळणार सुद्धा नाही. अशा बऱ्याच साऱ्या केक संबंधित तुम्हाला गोष्टी शिकायच्या असतील, टिप्स ट्रिक्स आणि प्रोफेशनल तुम्हाला होम बेकर व्हायचं असेल तर माझी अपकमिंग बॅच नक्की जॉईन करू शकता. तर रजिस्ट्रेशन चालू आहे. ज्यांना क्लास करायचा आहे तर त्यांनी मला कॉल करू शकता, मेसेज व्हॉट्सअपला करू शकता. थँक्यू.